पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण वळूया। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। पुणे लोकसभा अंतर्गत उदय सामंत संवाद साधणार आहेत। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधतील। पुणे पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा मोठा पराभव झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये उदय सामंत नेमकं काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे सुद्धा लक्ष असेल। या बैठकीला नीलम गोऱ्हे आणि रवींद्र धंगेकर हे पक्षातले मोठे नेते देखील उपस्थित असतील। शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातसाठी लुकआउट नोटीस आता जारी करण्यात आलेली आहे। कल्पना खरात ही अशोक खरातची पत्नी आहे। कल्पना खरातचे परदेशी जाण्याचे मार्ग या लुकआउट नोटीस नंतर आता बंद झालेले आहेत। शिर्डीमध्ये अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये आणखीही धक्कादायक बाबी दररोज समोर येताना दिसतायत। पत्नी कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरीच गेलेली नसल्याचं समजतंय। गेल्या 16 वर्षांपासून कल्पना खरात माहेरच्या लोकांच्या संपर्कात नाही असं समजतंय। वडील आणि भावाच्या निधनाच्या वेळेला सुद्धा कल्पना माहेरी गेलेली नव्हती। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कल्पना खरातच्या माहेरची काही माहिती देखील आता समोर आलेली आहे। कल्पना खरात सध्या फरार आहे आणि कल्पना खरातच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे। सिन्नर तालुक्यातील पाडळी इथं कल्पना खरात हिच्या माहेरच्या मंडळींची एसआयटी कडून चौकशी करण्यात आलेली आहे। वडील आणि भावाच्या निधनाच्या वेळेला सुद्धा कल्पना खरात माहेरी गेलेली नव्हती असं समजतंय। कुटुंबियांशी संपर्क पूर्णपणे तुटलेल्या कल्पना खरातच्या माहेरची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत हलाखीची असून माहेरचं जे कुटुंब आहे ते शेतीवर आपला उदरनिर्वाह करतंय। पण या सगळ्या प्रकरणाशी आमचं काहीही देणं घेणं नाही असा कल्पना खरातच्या माहेरच्यांनी दावा केलेला आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा खुलासा झालेला आहे। घरामध्ये खूप सारी रोख रक्कम येत होती असा दावा खरातच्या मुलानं एसआयटी चौकशी दरम्यान केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। एसआयटी चौकशी दरम्यान मुलानं सर्व काही डॅडला माहिती आहे असं उत्तर दिलेलं आहे। मुलानं घरामध्ये खूप सारी रोख रक्कम यायची अशी कबुली देखील दिल्यानं खरात हवाला रॅकेटही चालवत आहे की काय अशी दाट शक्यता सध्या वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।